तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात, तुमच्या सांगण्यावर होत्यात एकनाथ शिंदे साहेब. एक गुण मी पण लागतो आणि एक गुण अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं, मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय, 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कवायला घेतात, 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. अरे ते माणसं बरे असे वाटायला लागले ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर, आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात. आणि ते शिंदे साहेबाचे लोक, आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिट निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पहिल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत आणि त्याच्यात? ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? त्यांना बळ घुमरे साहेब देणार, परत तो शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात आणि तुमच्या बैठका, त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली आणि तुम्ही फोनवर म्हणलेलात मला इथून पुढे होणार नाही. होय, झालं ते झालं. मग आता हे खालचे 40 शिंदे साहेबाला माहित आहेत का नाहीत मला माहित नाही, पण आम्ही तुम्हालाच बोलणार. कारण आम्ही महाराष्ट्रातले मराठी तुमची इज्जत वाढवतोय. तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट आमचे लोक निवडून आणतात आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय तो बावनकुळे, त्या बावनकुळ्यांनी एन्डोर्समेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला हे दाखवायचं नव्हतं, मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळ्यांनी दिलेलं एन्डोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्या हो, मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठी हो, आपलं प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले, प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. आता यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. मी फक्त लढू शकतो. आणि अशा टायमाला समाजातल्या अभ्यासकांनी, समाजातल्या संघटनांनी, समाजातल्या समन्वयकांनी एका बाजून लढावं लागतं. जसं ते लढते तसं सरकारचं ऐकून माझ्या विरोधात नाही आंदोलन करावं लागत. एवढे पुरावे दिलेत आता मराठ्यांच्या समन्वयकाला, अभ्यासकाला, किती खरं असू द्या. जर एवढे पुरावे देऊन हे रद्दच करणार असले तर पर्यायच नाही, हे रद्द करणारच. आता बोडखीची नोंद रद्द झाली, बोडखीची नोंद उर्दू लिपीत सापडली. काय रद्द करता तुम्ही? इतके नीच चाळे फडणवीस साहेब नसायला पाहिजे. मी बी लय गंड्याचा आहे. मी इतका खुनशी एकदा जर माग लागलो ना
मी बळच लाड भाऊमुळं त्या विखे पाटलांमुळे तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठ्याचं कल्याण होतंय चालू द्या, पण माझ्या मराठीचं वाटोळ करतात ना तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गिनीत नाही. हे बोडखीची नोंद सापडली, पांडुरंग बोडखेची नोंद सापडली उर्दूत. पांडुरंग बोडखे आणि वसंत बोडखे हे सख्खे चुलत भाऊ आहेत. त्या वसंतचा मुलगा संजय बोडखे कुणबी प्रमाणपत्र दिलं. संजय बोडखेचे 2 मुलं आहेत, गौरव संजय बोडखे आणि गीतांजली संजय बोडखे. कशामुळे रद्द केली, काय कारण? ही उर्दू सापडलेली त्यांची नोंद. आम्हाला मराठी नीट वाचता येणार तर उर्दू लिहिता येईन का? याच ट्रान्सलेशन करून दिलेलं बघाय. पांडुरंग नारायणची नोंद मराठा कुणबी 1947. बर, याच्या पुढे ऑब्जेक्शन आहे यांना. ते तसंच आहे का, पक्क लिहिलेलं शाही आहे का? तर त्या तज्ञांनी लिहून दिलंय ती शाही आहे, त्यांनीच लिहिलेलं आहे. अधिकारी तर फडणवीस तुमचा आहे ना. का बरं मराठीचं वाटोळं करायचं तुम्हाला? 3-4 विषय सांगितलेत तुम्हाला आता मी. ही त्यांची वंशावळ. चूक काय? फक्त राजकारण ना. राजकारणामुळे इतक्या लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही आता? मराठ्यांची चूक काय याच्यात? माझ्या गरीब मराठ्यांनी आंदोलन उभा केलं, याच्यात चूक काय? का मारायचे पोरं तुम्हाला मराठ्यांचे? याच्यात त्या पोरानं प्रसाद बोडखेनी कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतलंय. मारायचे का फडणवीस पोरं? मारायचे तुमच्या राजकारणासाठी? तिथं व्हॅलिडिटी झाल्यात ह्या नावाच्या. व्हॅलिडिटी म्हणतोय मी. हे बोडखे नाव आहे ना फडणवीस, इथं व्हॅलिडिटी झाल्यात. कुठे ती प्रत होती ना व्हॅलिडिटीची? मला दाखवू द्या आज. आता आहे जे बोबाट उठेलाय ना आणि जी कुठली बी पैदाश आहे ना तिने खुश झाली. सत्याचा विजय. मराठ्यांचं वाटोळं करणं सत्याचा विजय असतो का? पृथ्वीराज बोडखेची व्हॅलिडिटी झाली. सक्क चुलत भाऊ तिचा. फक्त राजकारणाच्या द्वेषापोटी यांनी रद्द केल्यात आणि मराठ्यांचं वाटोळं करायला लागले. महाराष्ट्रातल्या मराठ्यालाही सांगतो, तुम्हाला सांगतो, तुमच्या व्हॅलिडिटी झाल्याशिवाय उभा राहत जाऊ नका आणि पुढे राजकारणात उभा राहू नका. मराठी गरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होत आहे. मला ह्या प्रकरणात पडायचं सुद्धा नव्हतं, मला गरज नाही याच्यात. पण या नावाखाली हे मराठ्यांचं वाटोळं करायला लागलेत म्हणून या प्रकरणात मला पडावं लागलं. हे मीडियाला चालत नव्हते तर मीही बोलत नव्हतो. याला सत्याचा विजय म्हणता बरं तुम्ही भिकारड्या हो. काय पायदेशी आहेत अवलादी तुमच्या? तुमचं एखादं लेकरू नोकरी गेल्यावर आम्ही असाच आनंद व्यक्त करायचा का आता? तुमचं जर एखादं पोरग नोकरीतून गेलं असं गेलं आम्ही पण इथून पुढे हीच तुम्हाला रूढ पाडायची का आता? याला सत्याचा विजय म्हणते. अरे खोटरडेपणाने सगळं दबावापोटी तुम्ही मंत्रालयात बसून बसून हे रद्द करून घेतलंय. आमच्या विखे पाटलाला रोग आलेत का फोन लावायला? ओबीसीचे रद्द करण्यासाठी फोन लावते. हे टाळाटाळा बोलतात ना बाकीचे, शेलार, विखे, चव्हाण, हे राणे, दरेकर, यांना बोलता येत नाही का आता मराठ्यांचा कमी वाटोळा करता म्हणून?
तुम्हाला बोलता येत नाही का बोलत नाही तुम्ही? मराठ्यांचे नेते म्हणताना स्वतःला तुम्ही का बोलत नाहीत? ही काय परिस्थिती आहे? चौघाचं पण सांगितलंय आता, व्हॅलिडिटी झाल्या चौघाच्या बी. फडणवीस साहेब समजतंय का तुम्हाला? फक्त तुमच्या बावनकुळ्यांनी केलंय. यांच्या व्हॅलिडिटी झाल्यात. पोरांनी काय करायचं? असे पोरं मारायचं षडयंत्र कट रचला का तुम्ही? आणि काय करीन तुमचा बावनकुळे किंवा शिरसाट किंवा घुमरे? काय करील? एकदा निवडून येईल. ह्या 2-4 लोकांसाठी मी राज्यातले लय शिट पाडीन. बार बार सांगितलं बरं का मी, तुम्ही हे खेळ करू नका. तुम्ही आमच्या जीवाचे लोक आहेत. आमच्या जीवाचे लोक आहेत तुम्ही. वारंवार सांगितलं मी. लाड साहेबापाशी सांगितलं त्या बावनकुळेला चांगला माणूस, त्याला म्हणा काड्या करू नको. परत NIC वर घेताना मी त्या दिवशी लाड साहेबाला सांगितलं होतं, NIC वर अपलोड करताना मला पुन्हा अधिकाऱ्याचा फोन आला. 2 दिवसांनी लाड साहेबाला सांगितलं होतं मी. बावनकुळेंनी फोन करून सांगितलं NIC वर ते नोंदी घी, आपल्याकडून चुकलंय एन्डोर्समेंट करून. हे बावनकुळेने अधिकाऱ्याला सांगितलंय. त्यांनी ते NIC वर घेतल्या. पण 2 दिवसांनी मला सांगितलं पुन्हा की बावनकुळेंनी सांगितलं सध्या तात्पुरतं घे, नंतर रद्द करू आपण. हे लगेच लाडला सांगितलं लाड साहेबाला मी ताबडतोब, या असा डाव आहे, रद्द पुढे चालून होईन बरं काय. ते म्हणले अजिबात होणार नाही. मी फडणवीस साहेबाच्या कानावर टाकतो. फडणवीस साहेब काहीच बोलले नाही, त्याचा अर्थ मूकसंमती त्यांची. त्याला तुम्हाला लय बेजार केली मी. मराठ्यांनी सावध व्हा. प्रमाणपत्र हे नोंदी सापडलेले. आपल्या समाजाचं किती खरं असलं तरी असंच हाल होणार आहेत. कुणी मराठ्याच्या समन्वयकांनी, काही मराठ्यांच्या अभ्यासकांनी, मराठ्यांच्या विरोधात असणाऱ्या ओबीसी काही नेत्यांनी आणि सरकारने जर काही गैरसमज पसरला तर पसरून घेऊ नका. कारण त्यांना मला एकटं पाडायचंय आणि बाजूला सरकायचंय. त्यांना माहिती आहे कुणाचंच होत नाहीये, ना सरकारचं होतंय ना विरोधी पक्षाचं होतंय. त्यामुळे त्यांना मला एकटं पाडायचं आणि बाजू सरकायचं. इतके सत्य पुरावेत आपले. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी पुरावे बघितले असतील गठ्ठे. हे असून सुद्धा रद्द करा म्हणून दबाव आणलाय. काय इतका आहारी गेले ते शिरसाट साहेब मला कळत नाहीये. इतक्या मधल्या काळात चांगलं काम केलं त्या माणसानं. आम्ही वारंवार मीडियात नाव घेतलं त्यांचं. पण आता हे शिंदे साहेबाकडूनच कट असेल तर त्या उदय सामंत साहेबाची यांची मरमरच व्हायला गेली ना, शंभूराजेंची त्यांची. कारण त्यांच्याच ऑफिसमध्ये मराठ्यांच्या विरोधात करणाऱ्या ओबीसींच्या बैठका होत्या. प्रवक्ता उड्या का आणतो ते मराठ्याच्या लोकांनी बघितलं. काल बेकायदेशीर प्रकरण आलंय बाहेर, त्याच बाळासाहेब भवन मध्येच. तेच प्रवक्ते, तेच नेते, तेच एकामेकाला शाद येतात.